श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अज्ञान दूर करून जीवाला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणारा हा दुसरा अध्याय सांख्ययोग किंवा ज्ञानयोग। आनंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आपण पहिला विषाद योग तर संपवला आणि हा विषाद योगानंतर लगेचच सांख्ययोग येतो। हा सांख्ययोग पचायला रुचायलाही अवघड आणि त्यापेक्षा तो पचायला सुद्धा अवघड। सांख्ययोग म्हणजे काय तर सांख्यांचं जे तत्वज्ञान आहे त्या सांख्यांच्या तत्वज्ञाना संदर्भीचा विचार नसून हा बुद्धियोग आहे। आणि हा बुद्धियोग म्हणजे जीवाशिवाचा संबंध समजावून सांगणारा असल्यामुळे याला त्याची संख्या आहे। सांख्ययोगात शब्द आहे संख्या। विस्तृतपणानं जीवाचा आणि परमात्म्याचा जो संबंध आहे तो विस्तृतपणाने सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे। या दुसऱ्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की विषाद गेला खरा परंतु मोह गेलेला नाही। आणि म्हणून अर्जुन या अर्जुन सारख्या आपल्या ज्या शंका आहेत त्या शंकाने दुर्योधन ईश्वराकडून किंवा मधुसूदनाकडून कृष्णाकडून त्या समजावून घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि हा अध्याय मोठा असल्यामुळं आता आपण या अध्यायाच्या प्रत्येक साखीशीच थोडंसं बोलूया किंवा ती साखीच आपल्याशी काय बोलते तेही पाहूया। अर्जुनाची करुणावस्था पाहून इतका वेळ ऐकणारे यदुराज भगवान आता भक्तांना समजावू लागले आहेत। त्यांचे कर्तव्य त्याला समजावून देऊ लागले। अर्जुना, तू कुठं आहेस? तू कुठं आला आहेस? कशासाठी आला आहेस? याचा तुला विसर तर पडला नाही ना? युद्धात धडक मारायची असते, धडकी भरायची नसते। स्वर्गसुख वा यशस्वी जीवन हेच युद्धाचे फलित असते। पूर्वजांनी याच भावनेने युद्धात लढत दिली होती। थोडे खडसून भगवान सांगतात ही मनाची ढिलाई ताबडतोब सोडून दे बघू। युद्धात शस्त्र सज्ज हो आणि गीते अशी भगवंताची आज्ञा आहे। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप। एक प्रकारची आज्ञा करून ते त्याला आपल्या कार्याला युक्त करण्यासाठी कार्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। गुरुद्रोण पूज्य पितामह भीष्म यांच्यावर बाण कसा सोडू? त्यापेक्षा राज्याची आसच सोडून उदरभरणासाठी भिक्षान्न मागणे सुद्धा श्रेयस्कर आहे। कृष्णा, स्वजनांच्या रक्ताने भिजलेले भोग हवेत तर कुणाला? अर्जुन असा युक्तिवाद करतो ते त्याचे मनोदौर्बल्य आहे। मनाची भ्रांत अवस्था झाली की काहीतरी चुकतं आहे, भलत्याच मार्गी झुकतं आहे असंही पण त्याला आतून उर्मी येते आणि प्रकट होण्याचा ती प्रयास पण करते। त्यावेळी मात्र अर्जुन कबूल करतो की माधवा, माझी निर्णय शक्तीच काम करत नाही। आपले हिताहित कशात आहे हे ध्यानच येत नाही। तेव्हा आता एकच विनंती आहे की प्रेयस नव्हे तर जे श्रेयस आहे, कल्याणकारी आहे असं उपदेशामृत, ज्यामुळे अमृतत्वाचा बोध होईल असा उपदेश दे। आता मी तुझा शिष्य आहे, गुरु शिष्याचे नाते आहे। इथूनच या अध्यायाचा खरी सुरुवात होते। या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी शिष्यत्वाचा उगम होतो आणि कृष्ण नसून हा भगवान आहे याची जाणीव झाल्यामुळं आता शिष्यानं भगवंताला प्रश्न केले आहेत आणि भगवंतांनी इथून त्याला भगवान भगवान भगवंत असंच म्हटलं जातं। हा शोक तेव्हा गुरु या नात्यानं त्याने त्याचा स्वीकार करून ते त्याची समजूत घालू लागले। महामोहाने हृदयव्यापी शोक तुझ्यावरून दूर करणारा, तत्काळ नाहीसा करणारा कोणी मोहाची गंमत तर बघत। अर्जुन पुन्हा पुन्हा उच्चारतो, पण मोहाची गंमत तर बघा। गुरु म्हणून त्याचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा अर्जुन पुन्हा पुन्हा उच्चारतो, केशवा, मी झुंजणार मात्र नाहीच। त्यावेळी किंचित हसत ऋषिकेश सांगू लागले, अरे पंडितपुत्रा, तू चांगला जाणकार असं स्वतःला समजतोस, शहाणा असून वेड्यासारखं का वागतोस?
अर्जुना जरा विचार कर, हे जन्ममृत्यूचे चक्र तू सुरू केले आहेस का? या विश्वाचा आधार तू स्वतःला समजतोस का? समज, मी करतो या अहंकाराने जर मनाला आवड घालणं, कुणावर बाण सोडणार नाहीस अशी कल्पना कर. पण मला सांग, त्यामुळे ते चिरंतर राहतील असा भ्रम आहे का? येणे जाणे हा जगाचा क्रम आहे. रणांगणात शस्त्र टाकणे म्हणजे धर्मत्याग करणे. क्षत्रिय याचा अर्थ असा आहे, धर्माचे पालन करणे. क्षत म्हणजे जखम किंवा दुःख, आणि त्रायते दुःखापासून जो रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. तेव्हा तू क्षत्रिय आहेस याचा विसर पडू देऊ नकोस. पापपुण्याची गफलत आपल्या अल्पबुद्धीने करू नकोस. अरे, सागरावर लाटा उठतात आणि विरतात, तसा सर्वव्यापी आत्मसागरावरती वारा सुटला की लाटा उसळतात, तो थांबला की त्या सपाट होतात. इथे काय उठले आणि काय निमाले हे सांगशील का? अरे, एकाच देहात बाल्य, यौवन, वार्धक्य हळूहळू दिसू लागते. अगदी तसेच जीव देहांतर करीत असतो. एक घर सोडून दुसऱ्या घरी जातो. आपलं खरं स्वरूप विसरून मनुष्य जेव्हा इंद्रियांचा गुलाम होतो, इंद्रियाच्या नियामकाचे रूपच तो विसरतो, दास स्वामित्व गाजवू लागतात, तेव्हा आपोआपच अराजक निर्माण होतो. अशाश्वत विषयामुळे शाश्वत सुखदुःखाचे आगमन, अशाश्वत सुखदुःखांचे आगमन आणि गमन चालू राहते. त्यांच्याकडे शांत रूपाने, शांतपणे, साक्षीत्वाने पाहायला शिकले पाहिजे. जे आहेच त्याचा नाश कसा होणार? जे विनाशी आहे ते नित्य कसे राहणार? स्वामी म्हणत, आत्मा आहे नव्हे, आत्मा आहेच आहे, म्हणजे आत्माच आहे. दृश्य हे अल्पकाळ टिकणारे आहे. दृश्य दिसणाऱ्या पण रूप बदलणाऱ्या देहात अदृश्यपणे सर्व दृश्य व्यवहार चालवणारे एक तत्व आहे. ते गुप्त तत्व नामस्मरणाने, ध्यानाने तत्वज्ञानी अनुभवतात आणि अनुभवाची शिकवण देतात. हिन जळून जाते, सुवर्ण उरते, हे सुवर्ण काळाला कळते. धान्य घ्यायचं, भूस टाकायचं, तसं माईक वस्तू टाकून परब्रह्माशी स्थिर व्हायला हवं. ज्याच्यात हे दृश्यमान विश्व खेळते त्याचा नाश करणे शक्य नाही. देह नाशिवंत तर जीवात्मा विनाशी आहे. आपला घाव मिथ्या देहावर म्हणजे देहाच्या सावलीवर होतो आहे. घट फुटतो, घटाकाश महाकाशाशी एकरूप होते. म्हणून संगरी शोक करणे युक्त नाही. त्वरित शस्त्र उचलून निशंकपणे युद्धाला सज्ज हो. मी मारणारा, हे मरणारे हा भावच मनात काढून टाक. प्राप्त कर्तव्याचा स्वीकार कर. अरे, छाया आणि व्यक्ती असा देह आत्म्याचा संबंध आहे. छायेला घाव घातला तर त्या व्यक्तीला तो घाव बसत नाही. जीर्ण जुनी वस्त्रे आपण टाकून देतो आणि नवीन धारण करतो, तसा जीवात्मा जीर्ण देह ठेवून नवीन देहात प्रवेश करतो. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एक अहिंसा, पण नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे असं ज्ञानदेवाने म्हणून ठेवलं आहे. वस्तुतः दोघांचे, देह आणि आत्मा यांचे सान्निध्य इतके जवळ झाले की नकळत आपण देहच आपण आहो हा भाव, हा भ्रम विस्तारत गेला. आत्म्याचे अमरपण, त्याची शाश्वत अवस्था अशी आहे की त्यावर शस्त्राघात होत नाही, अग्नीचा प्रभाव पडत नाही, त्याला वारा सुकवीत नाही की पाणी भिजवीत नाही. हा अचल अव्यक्त असल्यामुळे अचिंत्य आहे. असे हे वास्तव आत्मरूप जाणून घे. ते जाणले की हा शोक योग्य नाही हे तुझ्या ध्यानात येईल. समज, हे तुझ्या ध्यानी येत नसे तरी सृष्टीचक्राकडे पहा. भरते ते रिते होते, उगवलेले मावळते, जे उत्पन्न होते ते विनाश पावते, पुन्हा त्यातूनच उत्पत्ती होते. हा सृष्टीचा चक्र, सृष्टीचा नियम अटळ नियम आहे. तुझ्यासारख्या विचारी वीराला शोक करणे शोभत नाही. गीतेच्या 28व्या श्लोकाचा भावार्थ स्पष्ट करताना भारता आता जे मूळ तत्व समजून घे म्हणजे शोकाचे कारणच उरणार नाही असे म्हटले आहे. कालगतीने आत्मतत्व प्रकट अवस्थेत येते, पुन्हा अप्रकट होते. आदी अंत वरच्या वस्तूंचा आहे.
सनातन आत्मा आहेच आहे. आकाश सदा सर्वदा आहेच आहे. विविध रंगांची पूर्व पश्चिमेची दिवाळी, मेघांची धावपळ ही नैमित्तिक असते. अनेक उदाहरणे देऊन दृश्याची क्षणभंगुरता भगवान पटवून देतात. सागरीचे तरंग, सुवर्णाचे अलंकार, मातीतून आकार घेणारे घट हे सर्व ज्यातून आकार घेतात त्यात कालांतराने विसर्जित होतात. या ठिकाणी गीतेमध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत देण्याचं कारण असं कोणताही सिद्धांत निश्चित करण्यासाठी त्याला अनेक दृष्टांत दिल्याशिवाय समजूत होत नाही. आणि अर्जुनाला मोह झाला आहे तर तो मोह दूर करण्यासाठी आत्म्याचे अविनाशीपण आणि देहाचे विनाशीपण समजून देण्यासाठी अनेक उदाहरणं देण्याची आवश्यकता असल्यामुळे तो सिद्धांत त्याच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक दृष्टांत पाठोपाठ दिलेले आहेत. बदलाचे दर्शन, श्रवण ही सर्व साधने पूर्ण समजूत होण्याला तशी अपुरीच आहे. आत्मानुभूती आली की जाणण्याची गोष्ट आणि जाणणे ही त्रयी राहतच नाही. फक्त पूर्ण ध्यानात घे की आत्मा अवध्य आहे म्हणून रणांगणावर झुंजत असताना आता विषाद खेद करण्याचे प्रयोजन नाही. शिवाय तू क्षत्रिय आहेस. पीडा इजा करणे म्हणजे आणि त्यांचं रक्षण करणे, ते रक्षण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. तर त्याचे रक्षण करण्यासाठी साम, दाम, दंड या क्रमाचा स्वीकार नको का करायला? राजात जर आपला नसलेला राज्यभाग हडप करू लागला तर प्रजेला कोण आवर घालणार? स्वस्थ समाज कसा निर्माण होणार? दुर्योधन असा राजा आहे म्हणून युद्ध करणे आवश्यक आहे. विहित कर्म इहलोकी वा परलोकी हितकर होते. तू प्रयत्न न करता युद्ध प्रसंग सहज आला आहे तेव्हा स्वर्गद्वार क्षत्रियासाठी खुले आहे म्हणून माघार घेऊ नकोस. शिवाय एक गोष्ट ध्यानात घे, तू युद्ध न करता काढता पाय घेतलास तर स्वधर्म आणि कीर्ती यांचे पालन न झाल्याने स्वधर्म रक्षक ही कीर्ती गमावून तू मात्र पापी ठरशील. सगळं जगच तुझी दुष्कीर्ती सांगू लागेल. अपकीर्ती संभावित मनुष्याला मरणाहून दुस्सह होते ना. तू कारुण्याने दयेने शस्त्र खाली ठेवशील पण शत्रू पक्षाला तुझी ही दया खरी आहे हे कसं काय कळेल? ते तर तुला पळपुट्या भ्याड म्हणून तुला घेरतीलच घेरतील. जरी यदा कदाचित तरी तू निसटलास तरी ते लाजीरवाणे जीर्णाय मरणाहून भयानक वाटेल. रथी महारथी हे दृश्य पाहून काय म्हणतील माहित आहे? अरे हा कसला वीर, हा तर मरणाला घाबरून रणांगणातून पळून गेला. अपमानास्पद बोल ऐकून नंतर संतापाने पुन्हा शस्त्र धरण्यापेक्षा आता शौर्याने चार हात करणे उचित नाही का होणार? शिवाय अर्जुना, युद्धात धारातीर्थी पडलास तर सहज स्वर्गप्राप्ती आहे. विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य तुझेच आहे. काही झाले तरी ते हिताचेच आहे. म्हणून जयाजयाचा विचार न करता धनुष्यबाण उचल. स्वकर्म करताना जे काही लाभेल ते शांतपणे सोसावे. मग कसलाच दोष लागत नाही. जगात मनुष्य जन्माला आला की डोळे उघडतो, तो जगाकडे पाहतच राहतो. तेव्हा खरे काय अशी समजूत करून घे. ते खरे आहे अशी समजूत करून घेतो. ते तसंच नेहमी असणार अशी समजूत करून असल्यामुळे ते बदल सहन करत नाही. जीवन सुखदुःखाच्या झुल्यावर झोके घेऊ लागते. नित्यानित्याची गफलत करून घेते. नित्याचा शोध घेत नाही. आनंद रूप असून आनंदाच्या शोधात धावत राहतो. आपल्या स्नावीतून कस्तुरी निघते. तिचा परिमल आसमंतात भरून राहिला आहे. या अज्ञानामुळे कस्तुरी मृग धावता धावता थकून पडतो. तेव्हा स्वस्थ झाल्यावर सुवासाचे उगमस्थान त्याला उमगते. आत्मा विनाशी, देह विनाशी, आत्मा अविनाशी या दोन गोष्टी समजून घेणं हा बुद्धियोग आहे आणि हाच यालाच इथं सांख्ययोग असं म्हटलं आहे. त्यामुळे कर्माची बंधने निर्माण होत नाही. प्राप्त कर्म करताना कर्मफलाच्या विचारात तू गुंतून जाऊ नये. शेतकऱ्याप्रमाणे पेरणी करून बी टाकून ते झाकून टाकतात तरच रोप उगवतं, अंकुर येतो.
सद्बुद्धी कोणती? काही तर श्लोकावर या ठिकाणी भावार्थी एक एक साखीच गुंफलेली दिसते. सद्बुद्धी कोणती? तर ती जी जीवाला ब्रह्मपदाची वाट दाखवते. बाकी इतर बुद्धी म्हणजे दुर्बुद्धी, ती नेहमी विविध वासनांच्या गर्दीतच राहते. वेदज्ञ मीमांसक हे सर्व स्वर्ग सुखाला जीवन सर्वस्व जीवनाचे ध्येय समजतात. त्यासाठी यज्ञ याग यांचा पसारा मांडतात. यज्ञपुरी जो ईश्वर त्याचं स्मरणच कुणाला राहत नाही. इथे जे भोगसुख आहे ते मोठ्या प्रमाणात मिळावे इतकीच हाव आणि एवढीच धाव, सरड्याची धाव कुंपणापर्यंत हेच खरे. स्वर्गात पुण्य देऊन स्वर्गातील भोग प्राप्त करतात तेही विनाशीच. म्हणून तू मात्र ब्रह्मपदाची परमात्म्याशी आपले जीवात्म्याचे नाते जोडून राहा. मग मात्र तुझी अवस्था तुलाच कळेल. तू पण न राहता तो ईश्वर सर्व घडवू लागेल. आत्मानंदात नित्य रंगलेल्या पुरुषाला वेदाचे महत्व फार राहत नाही. जग पाण्याने तुडुंब भरलेले आहे. अशा वेळी विधीला काय महत्व असणार? तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफळाचा अधिकार नाही. म्हणून विशिष्ट फळाचा हेतू न धरता कर्म करत राहिले पाहिजे. फळाची इच्छा नाही तर कर्म सोडणे मात्र उचित नाही. मेघांचे बरसणे, सूर्याचे प्रकाशणे, हवेचे फिरणे हे पंचमहाभूतांनी आपल्याला काय शिकवले? देत राहावे म्हणजे येत राहते. कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने केले की ते परिपूर्ण होते. अक्षता समर्पयामी म्हटले म्हणजे पूजेच्या वेळची उणीव राहत नाही. समबुद्धी ठेवून कर्म कर्तव्य म्हणून कर्म करीत राहिलेच पाहिजे. यालाच बुद्धियोग असं म्हटलं आहे. हा आधार, हा विचार घेऊन तू कर्म कर की पापपुण्याचा बंध उरत नाही. कर्म तर करायचे पण त्याचे बंध तर निर्माण न होती अशा युक्तीने कर्म करणे हीच कर्मकुशलता आहे. पुढील कर्मयोगाच्या अध्यायाची इथे थोडीशी जाणीव देऊन ठेवली आहे. भाजलेले बी पेरण्यासारखे आहे. वेदश्रुती स्वर्गसुखाचा मार्ग सांगतात, पण तू त्यात गुंतू नकोस, कारण तिथूनही खाली यावं लागतं. हे राजाहून रंक होण्यासारखं नाही का? पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप ते शुद्ध पुण्य नव्हे. आत्मसुखात बुद्धी स्थिरावली की आनंदावस्था लाभली ती स्थिती स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. पार्थाला हे ऐकल्यावर फारच आनंद झाला. असा नित्यानंदात निमग्न असणारा स्थितप्रज्ञ कसा असतो? त्याचं बोलणं चालणं, त्याचं वावरणं कसं असतं? तो कसा असतो, कसा दिसतो, प्रपंचात राहून अखंड समाधी सुख कसे अनुभवतो, हे जरा भगवंता सविस्तर करून सांगा अशी त्यानं विनंती केली. जगातील अनेक इच्छा सोडून देऊन आत्मसुखात जो रंगून जातो त्याला स्थितप्रज्ञ, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा म्हणतात. अंगावर चिलखत घातलेल्या वीराला शस्त्राचे घाव बसत नाहीत, त्याप्रमाणे सुखदुःखाचे प्रभाव त्याला जाणवत नाही. त्याच्या मनात आता सुखाची हाव उद्भवतच नाही. इतरांची संगत त्याला आवश्यक वाटत नाही. निर्भयता त्याच्या अंतःकरणात वास करून राहते. तो अक्रोधी सहज होतो. वाचाळता त्याला सोडून जाते. म्हणून मौन हे त्याचे सामर्थ्य असा असतो स्थितप्रज्ञ. सर्व वस्तूविषयी तो अनासक्त आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत हर्ष विषादात समचित्त असतो. त्याला स्थितप्रज्ञ म्हणून ओळखतात. असे जसे कासव आपले हात पाय आत ओढून घेतो तशी आपली इंद्रिये विषयातून माघारी आवरून घेतो. समजा जरी इंद्रियांना संयमाने आवरले तरी त्या विषयांची गोडी मनातून जात नाही. एकादशी निर्जळी केली पण खिचडी खाण्याची गोडी मनातून गेलेली नसते. आत्मदर्शन झाल्यावर मात्र ती गोडी सतावत नाही, ती विरूनच जाते. जाणकारालाही इंद्रिये, उच्छृंखल इंद्रिये, स्वैरवर्तन करणारी इंद्रिये सारखी आकर्षून घेत असतात. रिद्धी सिद्धीचा मोह दाखवून भुरळ घालतात आणि
त्यांच्या मोहात गुंतून इंद्रियांचा स्वामी इंद्रियांचा दास होतो. अभ्यास सुटतो. पुन्हा प्रयत्नपूर्वक मन अभ्यासात स्थिर करावं लागतं. इंद्रिये बलशाली झाली की बुद्धी इंद्रिये वश झाली की बुद्धी स्थिर होते. विषयांचा विसर कसा पडणार? चैतन्य अशी अंतःकरण रममान करावं लागतं. त्यालाच योगयुक्त असं समज. इथे पुढे भगवान साधकाची घसरण कशी होते त्याचे यथार्थ वर्णन करतात. विषयांचे थोडे चिंतन सुद्धा कसे बाधक होते ते सांगताना विषयांचे चिंतन सुरू झाले की विवेक निघून जातो. विचारच राहिला नाही की अधःपतन होते. त्या चिंतनाने आसक्ती हवेपण उत्पन्न होते आणि त्यातून अभिलाषा निर्माण होते. अभिलाषा पूर्ण झाली नाही की क्रोध प्रकट होतो. क्रोध निर्माण होतो. क्रोध वाढला की कार्याचा विचारच विरून जातो. अर्थात अविचारातून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून सर्वनाश, सर्वनाशातून सर्वस्वाचा घात ठरलेलाच आहे. या उलट प्रीतिद्वेष सुटले की इंद्रिये वश झाली तर विषयात वावरत असतानाही त्यांना विषय सहन करीत नाही, वित्रस्त करीत नाहीत. सर्व विश्वाला तो आत्मत्वाच्या नात्याने पाहू लागतो. त्यामुळे विषय बाधा होणार कशी? जळाने पाणी बुडेल का? विस्तवाने आग विझेल का? आग जळेल का? तो विश्वात्मक झाल्यामुळे सहजच विषय विरागी होतो. त्याला मग चित्ताची अखंड प्रसन्नता हाच प्रसाद लागतो. त्यामुळे संसार दुःखाची वार्ताच त्याला ऐकू येत नाही. निर्वात जागी ठेवलेला दिवा जसा फडफड करत नाही तशी त्याच्या बुद्धीला अस्वस्थता, चंचलता जाऊन स्थिरता प्राप्त होते. या उलट ज्याचे चित्त सदा प्रसन्न असते त्याच्या बुद्धीला स्थिरता नाही. त्याला आत्मनिष्ठ बुद्धी नसल्याने सोहम सोहम अशी अक्षरे सुद्धा ज्याने ऐकली नसतील, जाणून घेतली नसतील, अशा अभक्ताला शांतीचा झरा सापडत नाही. सुखाची दृष्टी भेटच नाही. मग तुष्टी कुठली? बिचारा कष्टी मात्र होतो. आपापले विषय इंद्रिये भोगू लागली की अधाशी मन, हावरे मन बावरे होऊन इंद्रियामागे जाऊ लागते. जसा वारा नौका कडेला आली तरी सुद्धा बुडवू शकतो तसे हावरे मन सारासार विचार करणारी बुद्धी बिघडवते. तेव्हा अर्जुना, इंद्रियांना विषयापासून आवरू शकतो त्याचीच प्रज्ञा स्थिर होते. ज्या ब्रह्मचिंतनात प्राणी मात्र बिलकुल दुर्लक्ष करतात तिथे संयमी योगी नेहमी सावध असतात आणि विषय सेवनात जे प्रपंचात जागते असतात तिथे ज्ञानी मुनिजन निद्रिस्त असतात. त्यांचे तिथे विशेष लक्षच नसते. अशा जशा अनेक सरिता सागरावर येऊन मिळतात तरी सागर काही आपली मर्यादा न सोडता सर्वांना सामावून घेतो तसा सर्व कामना जिथे विश्राम पावतात असा पूर्ण काम, पूर्ण तृप्त पुरुष शांतीचाच उपभोग घेत असतो. त्याला कामनाच उरलेली नसते. असा निष्काम, निस्पृह, निरुपाधी, निर्मम, निरहंकारी पुरुष परमशांती प्राप्त करून घेतो. ही ब्रह्माशी एकरूप होण्याची स्थिती लाभल्यावर त्याच्या चित्तात मोह राहू शकत नाही. सूर्योदय झाल्यावर अंधाराचं अस्तित्व हे कसे राहू शकेल? ही अवस्था बदलत नाही. देह विसर्जन काळीही ती टिकून राहते. त्यामुळे त्या पुरुषाला ब्रह्मपदाचा लाभ होतो. आत्मरूपाशी तो पुरुष एकरूप होतो. ते हा बुद्धियोग भगवंतांनी अर्जुनाच्या रूपाने जीवात्म्यांना त्याचा बोध केलेला आहे आणि म्हणून जीव आणि शिव यांचा संबंध समजून सांगण्यासाठी हा दुसरा अध्याय थोडा जरी कठीण वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी माणसाला एखादा खूप मोठा रोग होतो किंवा खूप मोठ्या यातना होतात तेव्हा ताबडतोब एक मोठं जालिम असं औषध जसं ॲलोपॅथीमध्ये देतात. एखादा डॉक्टर असा असतो की तो जास्त विशेष महत्वाचं औषध त्याला देतो आणि तो काबूमध्ये रोग आणतो आणि नंतर मात्र रोगाचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी त्याला नियमितपणे होमिओपॅथिक म्हणा, आयुर्वेदिक म्हणा किंवा सामान्य असं घरगुती औषध देऊन तो रोग पूर्णपणे बरा करतो
तसा हा दुसरा अध्याय आहे. अर्जुनाला किंचित झोपच लागली आहे, त्याला मोह झाला आहे, तो जागा करण्यासाठी म्हणून एकदम इथं बुद्धियोग सांगितलाय. इथून मात्र गीतेत क्रमाने कर्मयोग, ब्रह्मार्पण योग अशा प्रकारचे समजून सांगण्यासारखे योग आहेत. हा योग थोडा अवघड असल्यामुळे प्रत्येक साखीत जर आपण समजून घेतली तर आपल्याला तो थोडाफार ग्रहण करता येईल. म्हणून हा दुसरा अध्याय प्रत्येक साखीचं विवरण आपण करण्याचा प्रयत्न केला आहे.